आज आपण बनवूया विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्याचा खरडा। अगदी हिवाळाभर आपण याचा आस्वाद घेऊ शकतो असा हा रानमेवा आहे। त्यासाठी आपण इथे तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्याचे असे दाणे काढायचे आणि छान खमंग भाजून घ्यायचे। आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घ्यायची। शेंगांचे दाणे काढून झालेले आहेत, आता छान भाजून घ्यायचे। थोडं तेल घालायचं आणि खमंग भाजायचे। इथे खलबत्त्यामध्ये आपण मिरची, लसूण, कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे, हे काढून घ्यायची आणि त्यावरच आपले दाणे सुद्धा ठेचून घ्यायचे। तुम्ही हे पाट्यावर सुद्धा करून घेऊ शकता, फक्त दाणे आपल्याला आबडधोबड करून घ्यायचे आहेत। अतिशय स्वादिष्ट लागणारा हा खरडा बनतो। तुम्ही याला दाण्याची सुकी भाजी सुद्धा म्हणू शकता। आता कोवळे दाणे असल्यामुळे आपल्याला हे आबडधोबड असले तरी सुद्धा खायला खूप स्वादिष्ट लागतात। असे हे दाणे सुद्धा आपले ठेचून झालेले आहेत। आता कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं, त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आणि ठेचून घेतलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घालायची, थोडी हळद घालायची, कढीपत्त्याचे पाने घालायचे आणि पातीचा कांदा चिरून घालायचा किंवा सुकलेला कांदा घातला तरी चालेल। आता खमंग परतून झालेला आहे, त्यावरती कुटलेले दाणे घालायचे। असा हा झणझणीत असा आपला ओल्या दाण्याचा खरडा किंवा मग सुकी भाजी किंवा सोलाण्याची चटणी सुद्धा म्हणू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यावरती थोडा पाण्याचा हापका मारायचा, त्यामुळे ती छान नरम राहील, नाहीतर थोड्या वेळानेच ती कडक सुद्धा होऊ शकते, कारण नुसते दाणे असल्यामुळे ते भाजल्याने कडक होतात। आता तुम्हाला हवं तर अशी सुकी खाऊ शकता किंवा यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून तुम्ही याची पातळ आमटी सुद्धा बनवू शकता। अतिशय स्वादिष्ट लागणारा हा खरडा आपला तयार झालेला आहे। तुम्ही याची रस्सा भाजी बनवा किंवा मग खरडा असाच राहू द्या। तुम्ही सुद्धा ह्या हिवाळ्यात याचा आनंद घ्या। धन्यवाद।